थंडीमध्ये उत्तम असा नाश्त्याचा प्रकार म्हणजे थालीपीठ, ते देखील वेगवेगळ्या प्रकारचे. तुम्ही देखील माझ्यासारखे थालीपीठाचे पीठ घरीच तयार करून वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ बनवू शकता. चला तर रेसिपी पाहू मग. एक मोठ्या आकाराची वाटी बाजरी घेतली, ती अशी बारीक गॅसवर खरपूस भाजून घेतली. आता गहू देखील एक वाटीच घेतले आहे मी, ते देखील छान असे खरपूस भाजून घेतले. तांदूळ देखील घेतला, तो देखील भाजून बाजूला काढून घेतला. बाजूलाच मी ज्वारी देखील टाकली आहे, नाचणी टाकली. तुम्हाला कडधान्य तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आता अर्धी वाटी चणा डाळ टाकायची. चणा डाळ देखील भाजून झाली आहे. त्यानंतर मूग डाळ व सफेद उडदाची डाळ घेतली, ती देखील छान अशी भाजून घ्यायची. सर्व साहित्य खरपूस व बारीक गॅसवरच भाजून घ्यायची. अर्धीच वाटी मी हिरवे मूग देखील घेतले, ते देखील छान असे भाजून घेतले, बाजूला काढून घेतले. मूठभर साबुदाणा देखील टाकला आहे यामध्ये मी. पोहे देखील थोडेसे टाकले आहे, ते देखील भाजून घेतले, बाजूला काढायचे. हे सर्व जिन्नस थंड करूनच बारीक करून आणायचे. बाजूलाच मी धने देखील टाकले, जिरे, बडीशेप, ओवा देखील मी टाकणार आहे यामध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये मी थालीपीठ कोणत्या कोणत्या प्रकारचे बनवणार आहे, तो देखील व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच शेअर करेन. धन्यवाद.